तर जय शिवराय मित्रांनो, आता एक सोशल मीडियावरती एक पोस्ट जास्त व्हायरल होते. ती म्हणजे इटलीमध्ये जी बंद पडलेली कंपनी आपल्या महाराष्ट्रामध्ये येते. महाराष्ट्रामध्ये येते आहे का? पण ती काय ते माहिती आहे का? या आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांमुळे येते. आता ते कसं, आपण आपली जी जमीन आहे गावची कोकणातली, ते आपण विकतो, काही पैशासाठी विकतो. अरे पण ती जमीन विकल्यानंतर त्याच्यानंतर ती आपण जमीन विकली, आपला हक्क संपला. आता त्या जमिनीवरती काय होणार आहे आपल्याला थोडी ना माहिती आहे. आपण फक्त आपली जमीन विकतो, आपल्याला पैसे पाहिजे असतात, पैसे घेतो. आता तिथे पण तेच झालं आहे की ती जमीन होती ती कुणीतरी विकले, जो पण मालक होता तो. आता त्याच्यात आपले मोदी साहेब आहेत. त्यांचं तर असं आहे, ज्याच्याने प्रदूषण होतो ती कंपनी आपल्या कोकणातच जाते. कोकण आता जिथं ती लोटा आहे, लोटा MIDC कोकणात जाताना, तिथे एवढा प्रदूषण आहे, एवढा प्रदूषण आहे की तिथे म्हणजे तुम्ही श्वास घेऊ शकत नाही. ठीक आहे. आता तिथं त्या MIDC जेव्हा आपण जमीन दिली, तेव्हा आपण हे विचार नव्हता केला की तिथे काय बनल काय नाही बनल. आता ती कंपनी जर आपल्या महाराष्ट्रामध्ये आली, एवढं प्रदूषण होणार, त्याचा केमिकल एवढा खराब आहे की तो पाण्यामध्ये एकदा तो केमिकल तयार झाला की तो नष्ट करू शकत नाही आपण. समजलं? नष्ट करू शकत नाही म्हणजे त्याचा एवढा परिणाम होणार आहे. आपला कोकण स्वर्ग बोलतो आपण त्याला नरक बनणार आहे ते काही वर्षानंतर. जर आपला कोकण जर वाचवायचा असेल ना, तर पहिल्यांदा आपली जमीन आपलीच ठेवली पाहिजे. जर आपण आपली जमीन विकली की विषय संपला. एक लक्षात ठेवा. मला हेच एक व्हिडिओमध्ये सांगायचं होतं. ठीक आहे, ओके, बाय.